आपल्याला सर्वांना माहिती आहे 1 तारखेला झालेल्या भरत गोगोळांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी जो मेळावा घेतला होता, त्या मेळाव्यामध्ये भरत गोगोळे म्हणतात असं तुम्ही बोलताय का मी मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्याही एकाही मावल्याने आजपर्यंत फितुरी केली नव्हती आणि फितुरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला नव्हता। परंतु भरत गोगोळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं तर मी बोलण्यापेक्षा आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। गोगोळेंचा आपल्या सर्वांना माहिती आहे महेंद्र थोरवेंचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही आणि महेंद्र थोरवेंना तुमच्या मीडियासमोर प्रकाश झोता देण्यासाठी त्यांचं खूप प्रयत्न चालू असतात। त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा या 6 वर्षामध्ये महेंद्र थोरवेंनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टी व्ही चॅनलवाल्यांनी झलकवलं आहे, परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्याला टी व्ही चॅनलवाल्यांनी कायम झलकवलेलं आहे आणि त्यांचा नेहमी तो प्रयत्न असतो। महेंद्र थोरवेंचं काम हेच असतं, पण महेंद्र थोरवेंना हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते, हे महेंद्र थोरवेने विसरून चालणार नाही। स्टेशन डायरीमध्ये तिथले कर्जत तालुक्यामधील जे PI असतील त्या PIने त्यामध्ये अशा नोंदी केल्यात का सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात। त्याच्यावर परत तिथले DYSP असतील, DYSPसुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणतात, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी माझी मागणी आहे। तुम्ही आपण जी याचिका दाखल केली त्या संदर्भात काय सांगाल, कधी निकाल आहे आणि काय आहे? मी निवडणूक पिटिशन दाखल केलेली आहे, माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो। पुढच्या काळामध्ये महेंद्र थोरवेंना मी आजच सांगतो का आपण जे आज आमदार आहेत जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागला नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची आमदारकी अजून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे। म्हणून मला एक न्यायालयावर विश्वास असल्यामुळं मला एक आपल्याला सांगायचं आहे का लवकरात लवकर निकाल लागेल आणि तो निकाल आमच्या पक्षाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असेल। काय नेमकं कारण आहे? मी तुम्हाला दाखवलं कर्जतमधले झालेले हल्ले असतील, नेरळमध्ये झालेला हल्ला असेल, त्यामध्ये झालेल्या वेळी केसेस असतील, पोलिसांच्यावर असणारे दबाव असतील, MIDCवर असलेले दबाव असतील, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो। म्हणजे कर्जतमध्ये जो आज अन्याय चालला आहे, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, त्याला कारणीभूतच महेंद्र थोरवे आहेत। त्यांचं या तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने दादागिरी करून आपल्या परिसरामध्ये लोकांच्यावर अन्याय करायचं काम करतायत। पोलीस यंत्रणा असेल, तुमची फॉरेस्टची यंत्रणा असेल, तुमच्यावर बांधकाम यंत्रणा असेल, यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करतायत। आपण जर मधल्या काळामध्ये बघितलं असेल त्यांचं जे पॅरामाऊंट रिसॉर्ट आहे ते पॅरामाऊंट रिसॉर्ट पूर्ण अर्ध्याहून जास्त भाग ते फॉरेस्टच्या जागेमध्ये बांधलेला आहे। मागच्या काळामध्ये फॉरेस्टचे DFO राहुलजी पाटील साहेबांनी त्याची सर्वे करण्यासाठी कर्जत TLRला एक पत्र दिलं होतं का ह्या जागेची मोजणी करून घ्या, तेव्हासुद्धा कर्जत TLR ऑफिसला यांचा दबावाचा फोन देऊन तो अर्ज निकाली काढण्याचं काम या ऑफिसमधून झालेलं आहे, त्याचीसुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे। मधल्या काळामध्ये मी अनेक वेळा सांगत आलो फॉरेस्ट डिपार्टमेंटनी असं का केलं, फॉरेस्ट डिपार्टमेंट असं का करत नाही। मी आज माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींच्या माध्यमातून सांगतोय त्या रिसॉर्टची सर्वे झाली पाहिजे। मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा आपल्या माध्यमातून एक विनंती करणार आहे का त्या रिसॉर्टची सर्वे करावी आणि जर ते फॉरेस्टमध्ये असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच पद्धतीने त्यांचे बंधू मनोहर थोरवे यांनी सुद्धा सुंदर नावाचं एक रिसॉर्ट बांधलेलं आहे। त्या रिसॉर्टचं नाव सुंदर रिसॉर्ट आहे, ते पूर्ण गुरुचरणीच्या जागेमध्ये आहे। त्याचीसुद्धा मी आपले जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी असतील, कर्जत पंचायत समितीचे BDO असतील, त्यांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक असतील, यांनी ती रिसॉर्ट कोणाच्या जागेमध्ये आहे, ते गुरुचरणीमध्ये आहे की नाही त्याचीसुद्धा सर्वे झाली पाहिजे, त्याचीसुद्धा मोजणी झाली पाहिजे। यासाठी मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो। असे अनेक अन्याय त्यांनी केलेले आहेत। त्यांचा स्वतःचा जो बंगला आहे त्या बंगल्याच्या समोरचं जे ग्रामपंचायतचं तलाव आहे ते तलावसुद्धा त्यांनी
स्वतःच्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये घेतलेला आहे. त्यांच्या बंगल्याचा व्ह्यू वाढण्यासाठी ते ग्रामपंचायतचा असलेला तलाव त्यांनी ताब्यामध्ये घेतलं आहे. ते सुद्धा इथले बी डी ओ असतील, मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांना सुद्धा मी विनंती करतो, त्याचीसुद्धा लवकरात लवकर चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी जो कर्जत तालुक्यामध्ये अन्याय माजवला आहे, लोकांच्यावर चुकीच्या पद्धतीने दमदाटी करण्याचं काम चालू आहे, ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपण सर्वांनी बघितलं असेल का त्यांनी अनेक गोष्टीमध्ये सांगितलं. तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये ते बोलले, तटकरे साहेबांची उलटी गिनती सुरू आहे. तटकरे साहेबांनी अनेकांची उलटी गिनती सुरू असताना ती सुलटी करून दाखवली, त्याची सुलटी गिनती सुरू असताना अनेकांची ती उलटी गिनती केलेली आहे. आपण सुद्धा ती गोष्टीची घाबरण्याची गरज नाही. आपण जे म्हणताय बरेच शेत होते म्हणून तटकरे साहेब खासदार झाले. मी आज त्यांना सांगू इच्छितो, 19 आणि 20च्या लोकसभेमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर नव्हतात, तेव्हासुद्धा तटकरे साहेब खासदार झाले होते. परंतु तटकरे साहेबांनी जर ठरवलं तर पुढच्या काळामध्ये तुम्ही आमदार होतात की नाही हे सुद्धा आपल्यासमोर मोठा एक प्रसंग तयार होईल. आपण जे वाक्य उच्चारलेत त्याचं उत्तर तुम्हाला जनता देईल, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपण बघितलं असतं तर तटकरे साहेबांनी त्यावेळी आमचं जर ऐकलं असतं आणि तटकरे साहेबांनी जर आम्हाला खऱ्या अर्थाने घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली असती तर तुम्ही आमदार काय, तुमची काय परिस्थिती झाली असती हे तुम्हालाच माहीत नाही. 6 वर्षामध्ये कर्जत तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांच्यावर अन्याय होतात, अत्याचार होतात, ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आज जास्त काय मी बोलणार नाही, कारण अजून बरेच माझ्याकडून 200हून अधिक स्टेशन डायरीच्या एंट्र्या आहेत. त्या स्टेशन डायरीच्या एंट्र्या मी जर जाहीर केल्या तर थोरवे साहेबांना त्या मतदारसंघामध्ये तोंड दाखवण्याची सुद्धा जागा राहणार नाही. अशा पद्धतीने अशा स्टेशनच्या एंट्र्या आहेत. कुठल्या पोलिसांना काय बोललेत, कुठल्या तहसीलदाराला काय बोललेत, कुठल्या बांधकाम खात्याला काय बोललेत, कुठल्या बी डी ओला काय बोललेत, ते मी ऑफिशियल माहितीच्या अधिकाराखाली असलेला इंटरेस्ट फक्त मी तुम्हाला दाखवतोय. आणि त्या माध्यमातून मी आपल्यासमोर जी सगळी सांगितलं आहे हे तुम्हाला अगदी तुम्हाला त्याचा पूर्ण सेट देणार आहे. ते तुम्ही सर्वांनी त्याची तपासणी करून त्या विभागाला त्याची विचारणा करणं गरजेचं आहे. मतदारसंघामध्ये जो अन्याय चालला आहे, जो आमचा रोजगाराचा विषय आहे, आज थोरवे साहेबांनी सांगावं. या तालुक्यामध्ये स्वतः गुन्हेगार आहेत, स्वतः गुन्हेगार असून अनेक गुन्हेगार तयार करतात. आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दहशत तयार करतात. आज त्यांनी सांगावं, आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी MIDC आहे, मतदारसंघामध्ये इतकी मोठी MIDC आहे, मी ह्या 25 पोरांना किंवा या 25 युवकांना मी रोजगार दिला, त्यांना मी परमनंट केलं. असं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एखादं उदाहरण या मतदारसंघाला दाखवायचं. फक्त लोकांच्याकडून टक्केवारी घ्यायची, लोकांच्या कामामध्ये, विकास कामामध्ये अडथळे आणायचे. तुम्ही मंजूर करून आणलेली कामे तुम्हीच करायची. आणि महायुतीमध्ये आम्ही सुद्धा आहेत. आमच्या माध्यमातून जी विकास कामे मंजूर झाली असतील त्या विकास कामांना चुकीच्या पद्धतीने अर्जबाजी करून ते रोखण्याचं काम करायचं. तालुक्याचा विकास रोखण्याचं काम करायचं. आपण बघितलं असेल, खोपोली शहर असेल, कर्जत शहर असेल, यामध्ये खोपोलीमधील शिवस्मारकाचं काम कित्येक वर्षापासून अर्धवट आहे. त्याला कारण काय आहे हेही सुद्धा आपल्याला माहिती आहे. खोपोली शहरामध्ये जी रुग्णालयाची इमारत आहे त्याचं काम कुठे गेलं हेही माहिती आहे. मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर थोरवे बोलले होते या कर्जत बेशेगावच्या साईडला भुयारी मार्ग होईल आणि तो मी मंजूर केला आहे, त्याला एवढे पैसे मंजूर झालेत. हे थोरवे साहेबांच्या भाषणामध्ये झाले. आता निवडणूक झाल्यानंतर परत सांगतात त्यांनी लगेच पलटी मारली, कधी भुयारी मार्ग कधीच होणार नाही. आता आपल्याला त्याच्यावरचा उड्डाणपूल करावं लागेल. म्हणजे दुसऱ्या निवडणुकीची ते तयारी करतायत. फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं
अशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. त्यांना आपण सर्वांना मी पत्रकारांच्या माध्यमातून माझ्या पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातून सांगू इच्छितो, या तालुक्याला उल्लू बनवण्याचं काम आपण करू नये. आपण बघितलं असेल, जे फायद्याचं काम असेल ते करण्यासाठी ते लगेच प्रयत्नशील असतात. खोपोलीमधील नाट्यगृह असेल, खोपोली शहरामधील कचराचा विषय असेल, खोपोली शहरामधला नगरपालिकेमधील जो CEO आहेत, सीओंचा मला अनेक बिल्डर लोक येऊन गेले, त्या सीओंनी तिथं अत्याचार माजवला आहे. मी त्यांच्याकडे सीओंच्याकडे गेले का आम्हाला OC पाहिजे, आम्हाला CC पाहिजे. का ते CO कळशी घेतात, कॅल्सीवर बट्टा दाबतात आणि त्यांचा आकडा दाखवतात, तोंडी काही बोलत नाही, असं आहे, एवढं द्यावं लागतील. अशा पद्धतीने खोपोली नगरपालिकेचा अत्याचार चालू आहे, तो सुद्धा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. 2018-19चा कर्जतचा जो मुख्य ब्रिज आहे तो ब्रिज मंजूर झाला आहे. 2020ला त्याची वर्क ऑर्डर झाली. आज 18-19ला मंजूर झालेला ब्रिज आहे. त्या ब्रिजचं वर्क ऑर्डर मला वाटते 20 साली झाले. त्याचे अजून काम मला वाटते 50% सुद्धा झालेलं नाही. उद्या जर तो कर्जतला आणि मुरबाडला जोडणारा ब्रिज आहे, त्याच्यामध्ये जर काही दुर्घटना घडली, त्याला कारणीभूत सुद्धा इथले लोकप्रतिनिधी असतील. आपण खोपोलीमधलं भुयारी गटार असेल, त्या भुयारी गटारामध्ये मला वाटतं 100 कोटीहून अधिक ते भुयारी गटाराचं काम आहे. त्याला सुद्धा 2.25 वर्ष झाली. त्याच्यामधील आजच्या 2.25 वर्षामध्ये फक्त 4% काम झालं आहे आणि 4.5 कोटी रुपये त्याचा निधी वर्ग झाला आहे. पण ते पैसे कोणासाठी आणि कशासाठी काढतायत ते सुद्धा मला त्याची माहिती आपल्या माध्यमातून मिळावी. आपण बघतोय थोरवेंनी जी आपली चुकीच्या पद्धतीने ज्या आपल्या मतदारसंघामधील काही विषय असतील ते लोकांना दुर्भेद करण्याचं काम करतायत. त्यामध्ये थोरवेंनी सांगावं का आपण असं का वागता, लोकांच्यावर का अन्याय करता, लोकांना का तुम्ही दादागिरी करता, हे सुद्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगेल. माझ्याकडे त्यांच्या पूर्ण तहसीलदारांनी सुद्धा गोपनीय जे काय असतं त्याच्यासुद्धा मी माहितीच्या आधाराने गोपनीय माहिती काढलेली आहे. तुम्हाला फक्त मी 4च वाचून दाखवले. त्यामध्ये शरद आपले हजाऱ्यांचा एक विषय असेल, भास्कर देसाई यांच्याबरोबर गेले त्यांचाही विषय असेल. भास्कर देसाईची दुकानं तोडलीच पाहिजेत असा दबाव पोलिसांच्यावर टाकत होते. तो सुद्धा माहितीच्या अधिकाराखाली मी तुम्हाला त्याचं पत्र तुम्हाला दाखवलं. त्यामध्ये DYSPंच्यावर कशा पद्धतीने दबाव टाकतात तेही पत्र तुम्हाला दाखवलं. पत्ती मंडळाने सुद्धा एक सेशन डायरीमध्ये एंट्री मारलेली त्या PI होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने आमच्यावर दमदाटी करतात. इथे भोर म्हणून PI होते, त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने केले. माझ्याकडे खोपोलीच्या आहेत, कलापूरच्या एंट्र्या आहेत, असे सगळ्या अनेक एंट्र्या माझ्याकडे माहितीच्या अधिकाऱ्यांकडे झालेल्या आहेत. यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये आपण कसे उत्तर दिलं पाहिजे त्यासुद्धा आपण थोरवेंनी सांगावं. थोरवेंनी याची उत्तरं दिल्यानंतर पुढचे जे जे विषय असतील ते विषय आम्ही 100% मांडू. आणि थोरवेंनी आता स्वतःला आवडतं घ्यावं. आमच्या नेत्यांच्यावर जर चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ. आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थोरवे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी पुन्हा जर आमच्या वाट्याला गेलं तर त्यांना आम्ही ते ज्या शब्दात बोलतील त्याच्यापेक्षा कडव्या शब्दामध्ये त्याचं उत्तर देऊ.